दुर्गा, काय हो? अगं किती भाजीमध्ये मसाला टाकते ग तू? त्या लय ऍसिडिटी वाली ग. अहो बिना मसाल्याची भाजी तरी कशी चांगली होईल? काही पण म्हणता तुम्ही. बरं मला आज मसाल्याची भाजीच करू नको, बरं दुसरं काहीतरी कर. हो करते. नवऱ्याला आज मसाल्याची भाजी खाऊ वाटत नव्हती म्हणून पिठलं भाकरी करायला घेतली. खलबत्यामध्ये लसूण मिरची कुटून घ्यायची. नंतर एका भांड्यामध्ये बेसन पीठ पाणी टाकून चांगला घोल तयार करायचा. फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे मोहरी कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा टाकायचं. हिंग टाकायचं आणि मिरची आणि लसणाचं वाटण टाकून परतून घ्यायचं. थोडीशी हळद टाकून परतून घ्यायची. केलेला घोल टाकायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. एकसारखं चांगलं मिक्स करायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तयार आहे मंडळी आपलं झणझणीत पिठलं. तर आता भाकरी करायला घेऊया. ज्वारीचं पीठ घ्यायचं. यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि जितकं चुरता येईल तितकं पीठ चुरून घ्यायचं म्हणजे भाकर आपली मोडत नाही. नंतर काय करायचं, सुकं थोडंसं परातीला पीठ लावायचं ज्वारीचं आणि भाकर आपल्याला थापून घ्यायची. भाकर थापून झालेली गरम गरम तव्यावर आपल्याला ही भाकर टाकायची. वरून पाणी लावायचं आणि कोरडं झालं पाणी की नंतर पलटी करून घ्यायची भाकर. दोन्ही साईडनं भाकर चांगली भाजून घ्यायची. तयार आहे मंडळी आपलं झणझणीत पिठलं आणि भाकरी. या नक्की पद्धतीने करून बघा, खूप मस्त होतं. व्हिडिओ आल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.